नमस्कार. सुसंवाद ह्या चॅनलमधल्या आजच्या एपिसोडचं नाव आहे गर्भिणी हत्या. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साधारण 35-40 वर्ष झाली असतील. त्यावेळेला बहुतेक 99% काय 100% बाळंतपणही घरीच व्हायची. आणि त्यावेळेचं समाज जीवन असं होतं की कुटुंबातला एक माणूस हा मुंबईमध्ये काहीतरी कामधंद्याला असायचा. दर महिन्याला त्यांची मनी ऑर्डर यायची आणि इथे त्यांचा जो काही घर संसार असायचा, थोडीशी शेतीभाती असायची, काय गुरंढोरं, कोंबड्या, हे सगळ्याचं एकत्र कुटुंब, घरामध्ये सासू सासरे आणि सून त्यांची मुलं, असा तो संसार एकत्र सगळेजणं असायचे. त्यावेळेला सुनेला काही तोंडानं शब्द काढायची परवानगीच नाही. सासू घर चालवायची. अशीच एक सासू तिच्या सुनेला माझ्याकडे घेऊन आली एक दिवशी. ती डिलिव्हरीची तिच्या कळा सुरू झालेल्या होत्या. माझ्याकडे आली, म्हणली, बघा बाई किती वेळ लागणार आहे मला सांगा सासू. तर मी तिला तपासलं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही बाई नॉर्मल डिलिव्हर होणं शक्य नाही, कारण तिच्या पेल्विसचे जे हाडं असतात त्याची रचना अशी होती की त्याच्यामधनं माणसाचं काय मांजराचं सुद्धा मूल बाहेर येऊ शकणार नाही, इतकं CPD वाईट होती. तर मी तिच्या सासूला सांगितलं तसं. म्हटलं, हो ही तुम्ही आणलेत खरं आहे, पण तिची काही सुटका सरळ रस्त्याने होईल असं मला वाटत नाही आहे. ते म्हणले, हो ते आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गेले होते, तिथे मला तेच सांगितलं, मला पटलं नाही म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले, तर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. म्हटलं, मी प्रयत्न तुम्ही म्हणत असाल तर आपण काहीतरी तिला औषधं देऊया, बघू, वाट बघू अजून, पण तिची नॉर्मल होण्याची शक्यता काही मला दिसत नाही. म्हणजे ठीक आहे, मी माझ्या मुलाला तार मारते, तो आता मुंबईहून निघेल, तो येईल तोपर्यंत तर तुम्ही बघा काय होतं आहे का तुमच्याच्याने, प्रयत्न करा. ठीक आहे म्हटलं. तिने मुलाला तार मारली, बोलावलं. तर काही तासानंतर मी तिला परत तपासली. त्यावेळेला मी त्या सासूला बोलवून सांगितलं की म्हटलं, बाबा ती डिलिव्हर होईल असं मला खरंच दिसत नाही आहे. बरं तुम्हाला जर सिझर करायची वेळ आली, पोटातलं बाळ तिच्या दगावलं, तर तुम्हाला सिझर करून काढायला लागेल. मग सिझर करून गेलेलं मूल काढण्यापेक्षा तुम्ही आत्ता मला परवानगी द्या, आपण तिचं चांगलं करू, तुम्ही बाळ आणि बाळंतीण चांगले सुखरूप घरी जाल. ती बाई हट्टाला पेटलेली सासू अजिबात तयार नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्याच्याने औषध पाणी लागेल तेवढं करा, पण मला बाईला अधू करायची नाही. कारण बाईचं पोट एकदा तुम्ही चिरल्यावर ती काय कामाची राहणार हो? नाही ती फाट्यानं जाऊ शकत नाही, ती शेताभातात काम करू शकत नाही, ती पोराबाळांना घेऊ शकत नाही, घर संसार करणार. मला असं काही करायचं नाही. तुमच्याच्याने होत असेल इलाज तर ठीक आहे, नाही तर मी पुढे घेऊन जाते. म्हटलं, लगेच खरंच पुढे घेऊन जा, कारण मला तिचा इलाज याच्या पुढे करणं शक्य नाही, कारण तिच्या जीवाचा धोका वाढतोय. म्हटली, ठीक आहे, मी पुढे घेऊन जाते. मग गाडी तिच्यासाठी बोलावली, त्याच्यात पेशंटला घातली, ते म्हातारीला घातली आणि पुढे आमच्यापासून 50 किलोमीटरवर त्यावेळेला सरकारी उपजिल्हा रुग्णालय होतं. तर तिथे काही ऑपरेशनची वगैरे सोय असायची, तर तिथे तिला पाठवलं. तर तिथेही त्या बाईनी तसाच हजा केला. तिथल्या डॉक्टरांची भांडाभांडी झाली. ते डॉक्टरही तिला तेच परोपरीने समजावून सांगत होते. एक दिवस तिथे आणखीन त्यांनी घालवला. परवानगी दिली नाही, सही दिली नाही, तोपर्यंत तिचा नवराही आला होता. पण त्या बाईकडे जोपर्यंत नवऱ्याने किंवा सासूनी सही करत नाही तोपर्यंत काही होणं शक्य नव्हतं. शेवटी सगळ्यात कहर म्हणजे त्या सासूनी त्या डॉक्टरांशी वाद घालून परत गाडी घेतली. म्हणली, तुमच्याच्याने होत नाही आहे ना, मी घरी घेऊन जाते आणि मी घरी माझी सोमीण तिला बाळंतीण करेल, माझ्या गावाला घेऊन जाते. म्हणून ती बाई डिलिव्हरीच्या त्या बाईला तशा अवस्थेमध्ये गाडीत घालून तिच्या ते छोट्या गावात घेऊन गेली आणि त्याच्यानंतर काही तासामध्ये ती पेशंट डिलिव्हर व्हायच्या आधीच दगावली. ती गेली, तिचं मूल तर आधीच गेलं. काय ह्याला बोलणार सांगा बघू. म्हणून मी या कथेचं एक शीर्षक दिलं की त्यावेळेला अज्ञान होतं, लोकांच्या मनात प्रचंड भीती होती की ऑपरेशन झालं की माणूस कामातनं गेला. त्याच्यामुळे हे इतक्या वाईट प्रकार घडलेले माझ्या डोळ्यासमोर मी बघितलेले आहेत.